नमस्कार, तुम्हाला एक जादू दाखवू? हे बघा, ही आहे जादू. काय आहे माहितीये तुम्हाला? हा आहे कोळसा. कोळसा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कुठेही आपल्याला मिळणारी गोष्ट, पण मातीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी या कोळशाचा आपण कसा उपयोग करू शकतो त्यासाठीचा आजचा हा माझा व्हिडिओ. या आपण मातीमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करू शकतो. त्यानंतर मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात त्यांच्या वाढीसाठी सुद्धा आपण या कोळशाचा उपयोग करू शकतो. मग कोळशाला वापरायचं कसं आणि त्यापासून हे सगळे पोषक तत्व मातीला कसे मिळतील त्यासाठीचा हा माझा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर या जादुई कोळशाचा उपयोग आपण लगेच करूया. हा आहे कोळसा. आपण जे लाकडं जाळतो त्यापासून मिळालेला हा कोळसा. कोळसा जो असतो या कोळशाला आपल्याला ऍक्टिव्हेटेड बायोचार म्हणजे आपल्याला याला ऍक्टिव्हेट करून याचा उपयोग करायचा आहे. ऍक्टिव्हेटेड बायोचारचा उपयोग जो होतो मातीची पीएच लेवल कंट्रोल करण्यासाठी, त्यानंतर बहुतांश ठिकाणी वॉटर प्युरिफिकेशन साठी सुद्धा तुम्ही बायोचारचा उपयोग तुम्हाला केलेला दिसला. मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात त्यांची ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला या ऍक्टिव्हेटेड बायोचारचा उपयोग करायचा आहे. कारण मातीमध्ये बरेचसे सूक्ष्मजीव असतात, पण त्यांच्या वाढीसाठी जो घटक महत्वाचा असतो तो आहे कार्बन. आपल्याला माहिती आहे की कार्बन हा अत्यंत महत्वाचा निसर्गातील एक घटक आहे आणि कार्बनमुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मातीमधल्या या ज्या आहेत त्या कंट्रोल होत असतात. तर आपण या कोळशाचा उपयोग आपण ऍक्टिव्हेटेड बायोचार बनवण्यासाठी करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपल्याला ह्या जो कोळशाला आहे आपण याला चांगल्या पाण्याने धुवून घेऊ. कारण कोळशामध्ये असतो थोडासा खारटपणा आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच आपला कपडे धुण्याचा सोडा. त्यामुळे काय होणार की थोडं आपण याला धुतलं किंवा याच्यामध्ये आपण ज्या पाण्यामध्ये याला धुणार त्या पाण्यामध्ये थोडं विनेगर टाका, म्हणजे यामधलं जे सॉल्टपणा आहे तो निघून जाणार. तर मी एक साधं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ह्याला धुवून घेऊ. पहिले कोळशाला आपण पाण्यामध्ये या धुवून घेऊ. ठीक आहे, यामध्ये थोडं विनेगर टाकायचं, म्हणजे काय होणार की यामधला जो क्षार आहे तो निघून जाणार आणि आपल्याला जो कोळसा आहे तो वापरायला सोयीचं होणार. एकदा तुम्ही याला धुतलं की वाळवून घ्या. तर मी हे असं वाळून आधीच घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार की याला हे मुरू टाका. एक दिवस पण तुम्ही याला ठेवलं पाण्यामध्ये तरी पण यातला क्षार जो आहे तो निघून जाणार आणि मग तुम्ही याला वाळवून एका पॉलिथिन मध्ये जमा करा. आणि आता आपण याला काय करणार आहे बारीक. याला तुम्ही एका दगडाच्या साहाय्याने पूर्ण कोळशाला व्यवस्थित बारीक करून घ्या. आपल्याला याला बारीक करूनच वापरायचं आहे, कारण तुम्हाला माहिती असणार की कार्बनचं जे स्ट्रक्चर असते कार्बन आतून ना एका बोगद्यासारखा असतो, बोगद्या टनल सारखा असतो. म्हणजे मधमाशाचं पोळं जसं तुम्ही बघितलं ना त्या प्रकारचं जे आहे त्याचा आकार असतो कार्बनचा. आणि त्यामध्ये सूक्ष्मजीवांना वाढीसाठी खूप छान जागा असते. आणि सूक्ष्मजीवांना वाढवण्यासाठी सूक्ष्मजीवांची जी काम आहे, काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे जे घरं असतात फार उपयोगी असतात. त्यामुळे आपल्याला हा जो कार्बन आहे मातीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पहिले मी यांना या पूर्ण कोळशाला छान बारीक करून घेते. तुम्ही याला छान बारीक करून घ्या व्यवस्थित. मोठे मोठे जर कोळसा असणार त्याला बारीक करून घ्या. बघा, ही टाकाऊ वस्तू आहे पण इतकी उपयोगाची असणार की खूप उपयोगाची अशी वस्तू आहे, ज्यामुळे मातीची उत्पादन क्षमता वाढते. नर्सरीमध्ये जर तुम्ही आता जाल ना तर नर्सरीमध्ये बरेच नर्सरीचे जे लोक असतात ते याच पद्धतीने या सीझन मध्ये माती तयार करतात. कारण समोर पावसाळा असणार आहे, आपण बरीच सीडलिंग लावणार आहोत, झाडं लावणार आहोत, रोपं तयार करणार आहोत, आपल्याला छान हेल्दी मातीची गरज पडणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरची माती तयार केली आतापासून तर बघा त्या मातीमध्ये लावलेली झाडं ना तुम्हाला खूप छान जी आहे फुलं देणार, फळं देणार. तर आता हा जो बारीक केलेला कोळसा आहे हा सगळ्यात पहिले मी एका बकेटमध्ये टाकून घेणार. सगळ्यात पहिले मी काय टाकलेला याच्यामध्ये बारीक केलेला पूर्ण कोळसा टाकलेला आहे. हे आहे शेणखत. शेणखतामध्ये विघटनशील म्हणजे विघटन करणारे जे मायक्रोब्स असतात ते ऑलरेडी याच्यामध्ये काय आहे उपस्थित आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये हे टाकणार तर काय होणार, ही जी ऍक्टिव्हिटी होणार म्हणजे आपल्याला जे मायक्रोब्सची ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे ती मल्टिपल होणार. कारण यामध्ये ऑलरेडीच आहे आणि आपण यामध्ये टाकलं आहे. तर बायोचार मध्ये म्हणजे जे तुम्हाला मी सांगितलं आहे की याचं जे स्ट्रक्चर आहे, याचं जे घर आहे, जे पोळ्याचा जसा आकार असतो टनल, त्याच्यामध्ये हे सगळे मायक्रोब जे आहेत ते आतमध्ये जाऊन जमा होऊन जाणार आणि या चारकोरला काय करणार ऍक्टिव्हेट करणार. आणि असं जर पाणी आपण आपल्या मातीमध्ये टाकलं तर मातीची
उत्पादन क्षमता वाढणार. तर आता आपण मी पहिले कोळसा टाकला आहे, त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे शेणखत आणि मी थोडंसं टाकत आहे हे बायो एन्झाईम मध्ये सुद्धा मातीला तुम्हाला माहिती आहे पोषक तत्व देण्याचं काम किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बायो एन्झाईमचं काम करतो. या एन्झाईम मध्ये सुद्धा एक थोडंसं मी 10 ml यामध्ये एन्झाईम टाकलेला आहे. आणि एन्झाईम काय करणार की अजून याची जी प्रक्रिया आहे मायक्रोब्स तयार करण्याची ही फास्ट करणार. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात खाली टाकलाय आपला कोळसा, मग आपण शेणखत, थोडं बायो एन्झाईम नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता. आणि यामध्ये मी विहिरीमधलं पाणी वापरत आहे. जर का तुम्ही नळामधलं पाणी वापरत असाल तर ते 2 ते 3 दिवस बाहेरच ठेवा, कारण त्यामध्ये क्लोरीन असते आणि क्लोरीनमुळे काय होणार की जे सूक्ष्मजीव आहे त्यांच्या वाढीसाठी थोडा अडथळा निर्माण होणार. तर यासाठी शक्यतो तुम्ही रेन वॉटर वापरू शकता, तिथं बेस्ट असणार, किंवा तुम्ही साधं विहिरीचं पाणी वापरा. आणि पूर्ण आता आपण ही बकेट या पाण्याने भरून घेऊया. आणि हे बघा, आता हे पाणी वगैरे पूर्ण टाकलेलं आहे, असा हा वरती येणार. आणि आता हे आहे, जर तुमच्याकडे बायो एन्झाईम नसणार पण हे मात्र तुम्हाला टाकायचंच आहे, हे आहे गोमूत्र तुम्ही यामध्ये टाका. आणि आता हे झालं आपली पूर्ण प्रक्रिया तयार. आणि आता याला आपल्याला 10 दिवस असंच ठेवायचं आहे सावलीच्या जागेमध्ये. याच्यामध्ये जे मायक्रोब्स आहे हे मल्टिपल्स होणार आणि त्याचं बनलेलं पाणी आपल्याला टाकायचं. 2-4 दिवसानंतर आपण याला असं हलवत राहायचं, म्हणजे काय होणार, हे व्यवस्थित अजून स्टर होणार आणि ह्याला झाकून तुम्ही ठेवून द्यायचं. तर हे मी बनवूनच ठेवलेलं आहे इथे माझं. तर हे बनवून ठेवलेलं आहे. बनवून ठेवल्यावर तुम्हाला हे असं दिसणार, पूर्ण गाळ जो आहे तो खाली बसलेला आहे. आणि आता हे झालेलं आहे आपलं ऍक्टिव्हेटेड बायोचारचं पाणी तयार. आणि आता याला आपण कुठे कुठे वापरू शकतो तर ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही या पाण्याला कुठे कुठे वापरू शकता. आता हे पाणी बघा तुम्हाला असं दिसणार. जर तुम्ही लीफ मोल बनवलं, तुमच्याकडे लीफ मोल बनवलं असणार, म्हणजे वाळलेल्या पाण्याचं जर तुम्ही खत बनवत असाल त्यामध्ये हे थोडंसं असं टाकून द्या. मी माठामध्ये बनवलेलं आहे. तर ही जी आहे बायोचारचं पाणी यामध्ये टाकल्यामुळे काय होणार की ऍक्टिव्हेटेड होणार. ह्याच्यामध्ये मी कुजलेल्या पाण्याचं हे बनवून राहिलेली आहे, याच्यामध्ये पण तुम्ही टाकून द्या. त्यानंतर तुम्ही जर अशी कॅरी असणार तर या कॅरीमध्ये तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. शेतकरी बांधवांनी सुद्धा तुम्ही आता शेतीमध्ये नांगरणी, वखरणी चालू आहे, तर तुम्ही या प्रकारे कार्बनचा उपयोग करून जर मातीमध्ये ड्रीपनी चालवलं तर माती खूप छान पोरस होणार. सगळ्यात पहिले मातीला तुम्ही ओलं करून घ्या, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये जे मायक्रोब्स आहेत, जर माती कोरडी असणार तर ते वाढणार नाही. त्यामुळे मी आधीच ह्या मातीला ओलं करून घेतलंय आणि पूर्ण मातीला तुम्ही व्यवस्थित कोरून घ्या. कोरल्यामुळे काय होणार, ऑक्सिजन जे असणार मातीमध्ये खेळत राहणार. आणि आता तुम्ही हे तुमचं बनलेलं पाणी याला तुम्ही गाळू पण शकता, नाही गाळलं तरी पण चालणार. आणि तुम्ही तुमच्या पूर्ण कॅरीमध्ये ह्या पाण्याला टाका. याच्यामध्ये जे मायक्रोब्स आहे आपलं काम करायला लागणार. मातीमध्ये जी चिकटपणा असणार, मातीची जे पोरसपणा जो नसणार मातीमध्ये, मातीला भुसभुशीत करण्याचं काम हे करणार. मातीमध्ये गांडूळ असणार, त्यांना सुद्धा एक पोषक तत्व जे पाणी आहे ते मिळणार, तर ते सुद्धा त्यांची ऍक्टिव्हिटी जे आहेत ते वाढवणार. आणि मायक्रोब जे असतात ते मातीमध्ये ऑक्सिजनला पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे काय होते, झाड जे आहे ते छान वाढतात. आणि तुम्ही अशा प्रकारे हे पूर्ण जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मातीमध्ये टाकून घ्या. तुमच्याकडे कुंडी असणार, कुंडीमध्ये माती असणार, तर तुम्ही त्या मातीमध्ये पण ह्याला असं टाकू शकता. म्हणजे कुंडीमधल्या मातीमध्ये पण जी आहे तुम्ही ही जी क्रिया आहे ती करू शकता. मी माझ्याकडे कॅरी आहे, कॅरीमध्ये तर करतेच. मात्र कुंडीमध्ये झाड नसावं. ज्या कुंडीमध्ये झाड नाही आहे आणि तिची माती अशीच खराब झालेली आहे आणि त्या मातीची जी उत्पादन क्षमता आहे चिकट आलेली आहे, कडक आलेली आहे, तर या प्रकारे जर ऍक्टिव्हेटेड बायोचारचं पाणी आपण आपल्या मातीमध्ये टाकलं तर मातीची उत्पादन क्षमता 25% वाढणार. आणि या मातीमधलं प्रत्येक झाडाला येणारं फूल आणि फळ याची क्वालिटी सुद्धा तुम्हाला छान दिसणार. तर या ऍक्टिव्हेटेड बायोचारचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.